स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग. आता आपण उठलो आहोत आणि आजचा आहे दुसरा दिवस आणि आता आपण कुठे आलो तो रात्री ते तुम्हाला सांगतो. आणि हे अजून झोपले आहेत आणि मी उठलो एकदम फ्रेश झालो आहे. आणि आता आपण जाऊ बाहेर दाखवतो आणि तुम्ही कुठं आलो ते पण तुम्हाला सांगतो. तर आपण जाऊ पहिल्या रूमच्या बाहेर आणि तुम्हाला दाखवतो कुठे आलो ते. आता रूमच्या बाहेर आलो माझी आपले चहा नाश्त्याची सोय. आणि जर तुम्हाला जर लोकेशन ओळखत असेल तुम्ही एक कमेंटमध्ये मला सांगा काही कुठलं लोकेशन असेल. आणि आता आपण पण नाश्ता वगैरे करून नाश्ता करायला जाणार आहे. आणि ही लोकं काय अजून उठत नाहीत. आणि मी आता उठून चहा वगैरे नाश्ता भेटलेला इथं. चहा पिऊन आता आपण पुढं त्यांना तुम्हाला दाखवतो आपण कुठं आलेलो ते. चहा नाश्ता करू आता पहिले. आता निघतो मार्केट फिरायला. इथं आपले रूम आहे. आता आपण चालतो मार्केटला. इथं रूम घेतलेला आहे. हा एक म्हणजे काय आपली रूम ही भक्तिनिवासमध्ये घेतलेली आपण. आणि आपण देवदर्शनासाठी आलेलो आहेत. आणि कुठे आलो ते तुम्हाला मी आणि कुठे ते पण तुम्हाला नंतर सांगेल ना. किती छान असं वातावरण बघा बघा. आणि सकाळ सकाळ मी उठून मस्त आपला फ्रेश वगैरे झालेलो आहे. आणि खूप छान म्हणजे खूप छान असेल. मित्रांनो आता आपण निघलो आहोत. आपली बॅग वगैरे रेडी आता. आणि आता आपण दर्शनासाठी जाणार आहोत. आणि वातावरण बघा काय भारी आहे. आता गाडीत येऊ आणि मग दर्शनासाठी जाऊ. त्यातून पण हे करायचं ते काउंटर टायमिंग आहे आपला. आता बॅग वगैरे घेऊन तर निघलो. आता बॅग गाडीत ठेवून मग जाऊ दर्शन घेऊ. आणि कुठं आलो तर आपण ते तुम्हाला सांगतो मी आता. आणि वातावरण काय भारी बघा. आता आपण निघलो आपण आलो अक्कलकोटला. आणि दर्शन झालं. आतमध्ये काही एंट्री नाही व्हिडिओ वगैरे काढायला. मी तिला काढतो आता. आणि मस्त आता दर्शन झालेलं आहे. आणि बघा तुम्हाला दाखवतो. चांगलं असं दर्शन झालेलं आपलं आता. अक्कलकोटचं दर्शन एवढं भारी झालं मित्रांनो आपलं आता. खूपच छान सकाळ सकाळ आलो दर्शन झालं. गर्दी बघा निघते. दर्शन वगैरे म्हणतो आपण आता अक्कलकोटमध्ये निघलो आहोत ना. आपल्याला आता जायचं नेक्स्ट स्टॉपला ना. तो कुठला तर तुम्हाला ब्लॉगच्या एंडमध्ये समजेल. आणि आता निघलो आम्ही आणि CNG भरायला थांबलो. आणि CNGला एवढी गर्दी आहे ना. अक्कलकोटमध्ये एकच CNG पंप आहे. आणि तिथे पण आता मला वाटत नाही CNG आम्हाला भेटेल म्हणून. तर चाललो तर आम्ही आता CNGच्या शोधामध्ये. आणि इथून आता आम्हाला जायचे खूप लांब. तर CNG इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघू आता भेटते का नाही आपल्याला CNG. नंबरला तर लावले गाडी बघू. आणि आता आपला नेक्स्ट स्टॉप पण खूप लांब आहे. तर आपल्याला इथनं अक्कलकोटवरनं 1-1.5-2 तासाची रनिंग आहे. तर बघू आता तुम्हाला दाखवतो कुठं चाललो ते. आणि CNG भेटते का नाही भेटते ते पण सांगतो तुम्हाला. फायनली आपण निघलो अक्कलकोटमधनं आपल्या दुसऱ्या ठिकाणी जायला. आणि आता हायवेला चाललो आहे मी. म्हणजे 5 घंटे आले. CNG वगैरे भरली. CNGमध्ये खूप टाईमपास झाला आमचा. आता निघलो आम्ही असते. आणि आता कुठं चाललो ते तुम्हाला सांगतो मी. तिथं पोहोचल्यावर जाऊया आणि तुम्हाला दाखवतो कुठं चाललो ते. आणि रस्ता पण मस्त असा आहे. काय मजा येते गाडी चालवायला. वा वा. तर भेटतो तुम्हाला पुढे. बाय बाय. मित्रांनो आता फायनली आपण पोहोचलो आलो. आणि आता थोडासा रस्ता राहिला. आणि आता आपण कर्नाटकमध्ये आलेलो आहेत. आपण चाललो कर्नाटकमध्ये कुठं जाणार ते सांगतो तुम्हाला. आणि आपण पोहोचलो आता याच्यामध्ये कर्नाटकामध्ये. आणि आपण जिथं चाललो तिथं आलो. आणि कामाने लागलेली आपल्याला आता त्याची. आणि हे बघा कर्नाटकाचा व्ह्यू काय असा येतोय. आलो होतो गाणगापूरला आपल्या सिद्धार्थांचं दर्शन करायला. आणि दर्शन वगैरे आमचं झालं. आणि मोबाईल वगैरे अलाउड नव्हता आतमध्ये. त्यामुळे काय ब्लॉग वगैरे करायला भेटला नाही. आम्ही आताच जस्ट पोहोचलो होतो. आणि लगेच दर्शन झालं आमचं. चांगलं दर्शन झालं 1 नंबर. आणि आता निघलो आता काय तर खाऊयात. आणि मग जाऊयात पुढं. पण आपल्याला खूप लांब जायचं आहे. भेटतो तुम्हाला पुढे. आता आपण थांबलो जेवणासाठी. आणि इथं आलो श्री गुरुदत्तामध्ये. आणि खूप असं छान वाटलं मला म्हणून बोललो इथेच थांबावा. आणि आता जेवून जाऊयात आपण जाणार पुढे. आता पहिले जेवण करून घेऊ. आणि असा काहीतरी हा धाबा टाईप आहे. आणि आता भूक पण लागली खूप. आणि गाडी चालवून खूप दमलो. आणि ही आमची लोकं कशी बसले बघा खायला. पहिले माझा विचार नाही करत आणि पहिले खायला बसतात.
मित्र करणारच सोडून निघलो आपण आता. आणि आता जिथून जेवलं तिथं मी कंटिन्यू ड्रायव्हिंग करतोय. मध्ये एक टाइम आपण थांबलो होतो CNG ला, तिथे पण खूप टाइमपास झाला. आणि आता निघलो आपण दुसऱ्या डेस्टिनेशनवर आहोत आपल्या. कुठे चाललं ते पण सांगतो तुम्हाला. आणि फुल गाणी विणी चालून जरा टाइमपास चालू आहे आणि खूप दमलो आहे मी आता. तर 2 दिवस झाले मी कंटिन्यू गाडी चालवतोय आणि ड्रायव्हर दुसरा कोण नाही माझ्याशिवाय, वन अँड ओनली मी. चाललो आपण असते आता आपल्या दुसऱ्या स्टॉपला चाललो आहे. आणि आता हे पण होतलं चाललं आहे आणि व्ह्यू बघा काय भारी आहे. आणि आपलं असते चाललो आहे मी एकटाच. ही बाकी सगळी फक्त नावाला आलेली आहेत, बाकी सगळी झोपत्या सारी. आणि मी एकटाच आपला आहे चाललो तर चाललो आता. आणि मला सांगतो कुठे चाललो आहे ते तुम्हाला भेटतो मी आता. बाय बाय. मित्रांनो आता आपण चाललो होतो रस्त्यावर आणि मला समोर अशी एक गोष्ट दिसली ना, हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हे बाई याला म्हणायचंय तरी काय ना, चाललाय तरी काय याचा तिकीट काढून चाललाय का मी तो तिकीटचा चाललाय कोणाला माहिती. आला काय विषय बाई यो नाद भाष्य यो काय बोलायचं यांना. आता पैसे देईल का नाही देईल त्या ड्रायव्हरला, त्या ड्रायव्हरलाच माहिती आता. ड्रायव्हरला सांगू का आवाज देऊन मी काय विषय. आता जाम गाडी चालून थकलो आहे आपण. आणि आता आपण थांबलो जेवायला. रात्र पण खूप झाले आणि मी कंटिन्युअसली गाडी चालवतो नॉनस्टॉप. आणि आपण थांबलो तर इथे जगदंबा फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल. आणि खूप दमलो मी आता. आणि आपल्याला अजून खूप लांब जायचं आहे. अजून इथनं आपल्याला 30-35 किलोमीटर आहे अजून तिथं जायचं आहे आपल्याला. आणि चालवत असते जाऊ. आणि आपली गाडीचा जामच चालवली मी कंटिन्यू. दोन दिवस झाले मी गाडी चालवतो. आपण काल निघलो, काल आपण आलो अक्कलकोटला. अक्कलकोटला वस्ती गेली. अक्कलकोट वस्ती गाणगापूर कर्नाटकमध्ये जाऊन परत आपण याला गेलो. आता आपण चालू तुळजापूरला. म्हणजे आज खूप गाडी चालवला आणि आता मी रात्री खूप मला टाईम झालेला होता म्हणून रात्री मी काय ब्लॉग वगैरे केला नाही. आणि आता आम्ही तुळजापूरमध्ये आलो आणि तुळजापूरमध्ये येऊन आता आम्ही आलो दर्शन घ्यायला इकडे. आता मला खूपच टाईम झाला म्हणून ब्लॉग वगैरे बनवायला काही टाईम भेटला नाही. खूप दमलो होतो मी. आता तुळजापूरला येऊन आपण तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला चाललो. तुम्ही फ्रेश वगैरे होऊन लवकर चालू दर्शनाला जाऊयात दर्शन घ्यायला. पण आलो होतो मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये गर्दी बघा किती आहे. दर्शनाला आणि किती आहे इथं. टाईम लागेल की सांगू शकत आणि दर्शनाला खूप लागेल. खाण्याला पण पोचलो होता गाभाऱ्यामध्ये आणि खूप 3 तासमध्ये काय गाभारा. मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आताच. आणि मी आलेलो बाहेर आता आणि गर्दी बघू शकतो भयंकर अशी गर्दी इथं. आपल्यासोबत परत आज स्कॅम झालेला आहे. आणि काय स्कॅम झालं ते मला सांगतो मी पुढे जाऊन. आणि काय अशी गर्दी आहे बघा. आणि आज पण आपल्यासोबत स्कॅम झालेला आहे मोठा. आपण निघलो आता तुळजापूरवरून. आणि रात्री आम्ही थांबलो होतो इथे राजगड भक्त निवासमध्ये. आणि खूप अशी उत्तम सोय दिली आम्हाला आणि खूप चांगली असं रूम आहे तिथे. आणि आम्ही आता निघलो इथनं पुढे जायला. भेटतो तुम्हाला पुढे जाऊन. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच तुम्ही इथे येऊ शकता. तुम्हाला मी डिटेल्स वगैरे देतो. आपण आता तुळजापूरला निघलो आणि चालू पंढरपूरला. आणि सीन बघा काय भारी आहे ना. मग अशी पण आपण नाश्ता वगैरे करून निघलो होतो. दर्शनाला लई टाईम झाला तुळजापूरमध्ये. आणि आता आपण चालू पंढरपूरला आणि तसंच मग घरी जाणार आहोत.
आणि ब्लॉग वगैरे करायला जास्त टाईम भेटला नाही. गाडी चालवतो आहे आणि परत दर्शनासाठी पण खूप टाईमपास होतो आहे. जेवढं दाखवतो तुम्हाला. आता चाललो आहेत आपण असते आणि टाईम पण खूप झालेला आहे. तर भेटतो तुम्हाला काय पंढरपूरमध्ये. बाय बाय. तर आपण आलो होतो पंढरपूरला. आणि पंढरपूरमध्ये मी एंट्री वगैरे करून आलो होतो दर्शनाला. पण दर्शन काय भेटलं, मुखदर्शन घेतलं इथं आता. आणि बघा मंदिर आहे विठू माऊलीचा आणि इथलंच आपण मुखदर्शन घेतलेलं आहे आता. आणि गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे इथे, काय प्रमाणात गर्दी आहे मित्रांनो. फायनली आपण आता पंढरपूरवरून निघालो आहे आणि आता खूप टाईम होता कारण आपल्याला आता कुठं बसण्यात नाही, आपल्याला डायरेक्ट घरी जायचं आहे आता. पंढरपूर डायरेक्ट आपल्याला कर्जतला पोहोचायचे आज काही पण करून. आणि मित्रांनो आता आपण आता पंढरपूर सोडून पुढं आलो आहोत आणि चाललो होतो आपण असते कारण तर रात्री आहे खूप, त्यामुळे आपण काय जास्त हे करत नाही, आपलं असते चाललो आहे. आणि खूप टाईम होणार आपल्याला घरी पोहोचायला आता. आपल्याला नॉनस्टॉप जायचं आहे आता, तर खूप असते जाणार आहे.